मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईनमध्ये आपण हॉरिझॉन्टल मोशन म्हणजे अ, अशा पद्धतीने उजवीकडे किंवा डावीकडे असं मोशन बघितलं, म्हणजे उजवीकडे असं किंवा डावीकडे असं अशा पद्धतीने आपण मोशन बघितलं. आणि हे मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन आपण असं म्हणतो. परंतु असे अनेक मोशन चे एक्झाम्पल्स आहेत की जिथे मोशन हे सरळ रेषेत वरती किंवा सरळ रेषेत खाली अशा पद्धतीने आपल्याला नजरेस पडतात. तर त्याला आपण मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईनच म्हणणार आहोत. परंतु फरक असा आहे की हा जो मोशन आहे याला एक स्पेशल कॅटेगरी ऑफ मोशनमध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत आणि मी त्याचं नाव लिहिलेलं आहे फ्री फॉल. आता फ्री फॉल काय आहे, तर सर्वात फेमस एक्झाम्पल आहे फ्री फॉलचं. आणि जे युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन म्हणजे युनिफॉर्म मोशन आहे, ॲक्सेलरेशन युनिफॉर्म आहे आणि सरळ रेषेत आहे. तर हे आपल्या डे टू जे मधलं जे उदाहरण आहे, रोजचं जे उदाहरण आहे, तर की एक बॉडी आहे आणि ती आपण एका उंचावरनं सोडली, एका ठराविक हाईटवरनं सोडली खाली. समजा हा बॉल आहे आणि हा एका ठराविक हाईटवरनं खाली सोडला, तर काय होतं आहे, तर तो खाली येतो आहे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. तर जे न्यूटनने शोधून काढलं ग्रॅव्हिटीचा, जो आपल्याला फेमस स्टोरी माहिती आहे की ॲपल झाडावरनं पडतं आहे खाली आणि हे बघून न्यूटनला साक्षात्कार झाला आणि त्यांनी ग्रॅव्हिटीचा कन्सेप्ट मांडला. तो आपण पुढे बघणारच आहोत. तर तसंच बॉलला आपण एका उंचावरनं सोडलं, हाईटवरनं सोडलं, तर तो खाली येणारच आहे. तर तो खाली काय येतो आहे, तर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे अर्थ त्याला अट्रॅक्ट करते आणि ती ग्रॅव्हिटी जी आहे त्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतात. तर ज्याला जी अशा नावाने आपण ओळखतो आणि त्याची व्हॅल्यू पण मी तुम्हाला सांगणार आहे. ही आपण ॲक्सेलरेशन जो आहे तो युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मानणार आहोत. जीला आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मानणार आहोत आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे बदलत नाही पृथ्वीवरती. आणि आपण ज्या हाईटबद्दल बोलतो आहोत ती हाईट पृथ्वीच्या व्यासाच्या तुलनेने फारच कमी आहे. ओके, त्यामुळे आपल्याला ह्या हाईटचा आपण जेव्हा जेव्हा जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशीच घेणार आहोत किंवा ॲप्रॉक्सिमेटली 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी घेणार आहोत. ओके, तर ही व्हॅल्यू आपण लक्षात ठेवायची आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर मी जे सांगत होतो की आपल्याला जेव्हा एखादी वस्तू एका हाईटवरनं, हा बॉल आहे, हा हाईटवरनं आपण खाली सोडतो तेव्हा त्याला फ्री फॉल असं म्हणतात. फ्री फॉल यासाठी की त्याच्यावरती दुसरा कुठलाही फोर्स ग्रॅव्हिटीचं अट्रॅक्शन सोडून त्याच्यावरती ॲक्ट होत नाही आणि आपण एअर रेझिस्टन्स आणि फ्रिक्शन जे आहे ते आपण नेग्लेक्ट करू शकतो. ते फारच छोटं असल्यामुळे ते नेग्लेक्ट करू शकतो आणि हे डिस्प्लेसमेंट कमी असल्यामुळे ते नेग्लेक्ट करू शकतो. म्हणून याला आपण फ्री फॉल असं म्हणतो. तर फ्री फॉलचा अर्थ असा नाही फक्त की बॉल वरतून खाली सोडतो आहे. आपण खालून बॉल वरती जरी फेकला तर ते सुद्धा फ्री फॉलच्याच मोशनमध्ये कन्सिडर केलं जातं. म्हणजे मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन व्हर्टिकली अपवर्ड्स किंवा व्हर्टिकली डाऊनवर्ड्स याला आपण फ्री फॉल मोशन असं म्हणतो, किंवा आपण त्याला मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी वन डायमेन्शनल मोशन असं म्हणतो. हे जर लक्षात आलं असेल तर आपल्याला असे जे प्रॉब्लेम्स आहे की जिथे बॉल वरतून खाली पडतो किंवा खालून वरती फेकला जातो, तर असे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे, तर त्यासाठी एक सर्वात महत्त्वाचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण नेहमी वापरतो. हे इक्वेशन आहे S = UT + ½ AT². आता हे इक्वेशन कसं वापरायचं आणि त्यांनी काय काय शोधता येतं त्यासाठी मी तुम्हाला एक प्रॉब्लेम, पुस्तकातला सॉल्व प्रॉब्लेम समजून सांगणार आहे. तर तो प्रॉब्लेम काय आहे, एक्झाम्पल 3.2 पुस्तकामध्ये असं सांगतं की दोन वस्तू आहेत. एक स्टोन आहे म्हणजे दगड आहे आणि दुसरा बॉल आहे. तर हा जो स्टोन आहे हा मी चित्रामध्ये दाखवला आहे, तो खाली आहे, ग्राउंडवरती आहे आणि तो ग्राउंडवरनं वरती फेकला जातो आहे. तर त्याला वरती फेकतो आहोत आपण ग्राउंडवरनं व्हर्टिकली अपवर्ड्स
विथ द वेलॉसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंड. म्हणजे हा जो स्टोन वरती फेकला जातो आहे, तर त्याची इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे. किती वेलॉसिटीने फेकतोय तो, जो कोणी माणूस फेकत असेल तो, तर तो आहे 15 मीटर पर सेकंद या वेलॉसिटीने. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी आहे 15 मीटर पर सेकंद. ओके, तर हे मी ते लिहिलेलं आहे की स्टोन आहे आणि तो फेकला जातो वरती, आणि आपल्याला काहीतरी एक डायरेक्शन ठेवावं लागेल. आपण असं आत्ता सध्या जसं मानू की वरती फेकला आहे, तर त्याला आपण सध्या निगेटिव्ह मानू ह्या प्रॉब्लेम पुरतं. ओके, आणि खाली पडतो आहे तर त्याला आपण पॉझिटिव्ह मानू. आपण वरती जाताना पॉझिटिव्ह मानलं आणि खाली येताना निगेटिव्ह मानलं तरी उत्तर काही बदलत नाही. परंतु आता आपण ह्या प्रॉब्लेम पुरतं असं मानूया की स्टोन वरती फेकला आहे, म्हणजे तो ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आहे, म्हणून त्याला मी निगेटिव्ह असं मानतो आहे. वरती फेकलेल्या स्टोनला त्याचा जो वेक्टर आहे त्याला मी निगेटिव्ह असं हे देईल, ग्रॅव्हिटीला निगेटिव्ह असं म्हणेल. ओके, तर सपोज आपल्याला ती इनिशियल वेलॉसिटी दिली 15 मीटर पर सेकंद. ओके, दुसरं काय दिलेलं आहे की दुसरा त्याच वेळेस, म्हणजे ज्यावेळेस हा स्टोन आपण वरती फेकला त्याच वेळेस एक बॉल आहे, तो एका ठराविक हाईटवरनं खाली पडतो आहे. ओके, त्याला वरतून फेकता आहे. आता बॉल जेव्हा खाली पडतो आहे, जेव्हा तो बॉल वरती आहे आणि त्याला सोडता आहे, तेव्हा अर्थातच बॉलची इनिशियल वेलॉसिटी ही 0 असणार आहे. म्हणजे बॉलची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, स्टोनची इनिशियल वेलॉसिटी 15 मीटर पर सेकंद आहे. आता प्रश्न काय विचारला आहे त्यांनी की हा जो बॉल आहे, हा जो फेकलेला आहे त्याची जी हाईट आहे, म्हणजे बॉल एका ठराविक हाईटवरनं फेकलेला आहे, तर ती हाईट 30 मीटर दिलेली आहे. म्हणजे हा जो मी एच दाखवला आहे माझ्या आकृतीमध्ये, तर हा जो हाईट आहे बॉलची हाईट ही 30 मीटर अशी दाखवलेली आहे. ओके, बॉल वरतून खाली पडतो आहे आणि स्टोन खालून वरती फेकला जातो आहे. आता प्रश्न असा विचारलेला आहे की ॲट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड विल द स्टोन अँड बॉल मीट. आता अर्थातच जेव्हा बॉल वरतून खाली येतो आहे आणि स्टोन खालून वरती जातो आहे, तेव्हा कुठेतरी ते भेटणार आहेत. ओके, भेटणार आहेत म्हणजे ते एकमेकांना धडकणार आहे असं नाही आपण धरत आहे, तर ते एका इक्वल हाईटवर येणार आहे. सपोज ती हाईट मी अशी डॉटेड लाईनने काढली आहे आणि ती हाईट खालनं यस स्टोन अशी दाखवलेली आहे आणि वरनं यस बॉल असे दाखवलेले आहे. ओके, तर ती जी हाईट आहे ती मला काढायची की ती कुठल्या हाईटला हा बॉल आणि तो स्टोन हा एका सरळ रेषेमध्ये येणार आहेत. ओके, तर ती हाईट शोधायची आहे, असाच प्रॉब्लेम आहे. ओके, सो ॲट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड विल द स्टोन अँड द बॉल मीट, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय आहे की ही किती वेळानंतर घडेल, म्हणजे किती वेळानंतर हा बॉल आणि तो स्टोन एकमेकांना भेटतील. ओके, तर हे फार इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. तर कसं सॉल्व्ह करायचा, तर आपल्याला हे इक्वेशन वापरायचं आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. तर सर्वप्रथम मी स्टोनसाठी हे इक्वेशन वापरतो. तर हे इक्वेशन स्टोनसाठी असं आहे यू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. आता मी मायनस का घेतला आहे, तर मी असं सांगितलं तुम्हाला की मी वरती फेकतोय, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आहे, म्हणून जीला इथे मी निगेटिव्ह साईन टाकली. ओके, तुम्ही उलटं पण करू शकता आणि तुम्हाला उत्तर सेमच येणार आहे. तर एस स्टोन इज इक्वल टू यू टी नॉट मायनस हाफ जी टी नॉट स्क्वेअर. हा टी नॉटला मी डिफाईन केला आहे की ती जी वेळ आहे ज्यावेळेस हे दोन बॉल एकत्र भेटतील त्याला टी नॉट वेळ मी मानलेला आहे. ओके, आणि यस स्टोन म्हणजे अशी हाईट की ज्या हाईटवरती स्टोन आणि बॉल हे खालनं, स्टोन इज खालनं जी आपण इतकी उंची आहे की ज्या हाईटवरनं बॉल आणि स्टोन हे एका रेषेत असतील. ओके, तर यस स्टोन इज इक्वल टू यू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. तर टीच्या ऐवजी मी टी नॉट वापरलेला आहे आणि एसच्या ऐवजी मी यस स्टोन वापरलेला आहे. म्हणजे मी हे इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे स्टोनचं इथून इथपर्यंत जे मोशन आहे ते डिस्क्राईब करतो आहे. कुठपर्यंत की जेव्हा स्टोन आणि बॉल एक रेषेत येतील तिथपर्यंत मोशन. ओके, तर यूच्या ऐवजी मी 15 टाकेल, कारण यू दिलेला आहे 15, कारण स्टोन 15 वेलोसिटीने फेकला गेलेला आहे.
जीच्या ऐवजी मी 10 टाकेन, ॲप्रॉक्सिमेटली 10 घेतो आहे मी, 9.8 म्हणजे 10 घेतो आहे, आणि टी नॉट आपल्याला काढायचं आहे. तर हे एक इक्वेशन मला मिळेल की 15 टी नॉट मायनस 15 टी नॉट मायनस हाफ जी टी स्क्वेअर, जी टी नॉट स्क्वेअर. ओके, तर हे पहिलं इक्वेशन झालं. आता आपल्याला दुसरं इक्वेशन शोधण्यासाठी आपण बॉलची मदत घेणार आहोत. ओके, तर बॉल हा वरतून खाली पडतो आहे आणि मी त्याला पॉझिटिव्ह मानलं आहे ग्रॅव्हिटीला. तर मी हे इक्वेशन वापरताना यू टी नॉट प्लस हाफ जी टी नॉट स्क्वेअर. ओके, आता बॉल जेव्हा आपण वरतून फेकतो तेव्हा मी अगोदर सांगितलं की वेलॉसिटी, त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 मानलेली आहे, त्यामुळे ती 0 टाकल्यावरती हे इक्वेशन एकदम सोपं होईल की यस बॉल इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. ओके, आता हे लक्षात घ्या की जेव्हा ते बॉल आणि स्टोन एका रेषेत येतील त्यावेळेस काय होईल, ही जी हाईट आहे ती हाईट विल बी इक्वल टू यस स्टोन प्लस यस बॉल. हे आपल्याला लक्षात येऊ शकते. म्हणजे या आकृतीवरनं लक्षात येईल की एच इज इक्वल टू यस स्टोन प्लस एच एस बॉल. ओके, तर ते एक महत्त्वाचं सूत्र आपण वापरायचं आहे, काय की हाईट ऑफ दिस इज इक्वल टू, हे महत्त्वाचं आहे लक्षात घ्या, हाईट ऑफ दिस, मी ठळक करून तुम्हाला दाखवतो. ही जी आहे ही टोटल हाईट आहे ज्या हाईटवरनं बॉल फेकला गेलेला आहे, आणि इज इक्वल टू यस स्टोन प्लस यस बॉल. हे तुम्हाला जॉमेट्रीवरनं सुद्धा लक्षात येईल. तर हे इक्वेशन वापरून आता मी याच्यामध्ये यस बॉल आणि यस स्टोनची किंमतची मी ह्या इक्वेशन, म्हणजे मी सपोज याला एक इक्वेशन 1 मानलं, कशाला तरी इक्वेशन 1 मानूया आपण, मी याला इक्वेशन 1 मानतो सपोज. एक मिनटं, हां, याला मी इक्वेशन 1 मानलं, याला मी इक्वेशन 2 मानलं, आणि याला इक्वेशन 3 मानलं. तर 1 आणि 2ची जी यस बॉल आणि यस स्टोनची जी व्हॅल्यू आहे, सॉरी हा 2 नाही आहे, एक मिनिट, याला 2 मानलं आणि याला 1 मानलं. तर यस स्टोनची किंमत आणि यस बॉलची किंमत, इक्वेशन 1 आणि 2 मधली किंमत ही इक्वेशन 3 मध्ये टाकली तर मला असं इक्वेशन मिळेल ज्याच्यामध्ये जी राहील आणि टी नॉट राहील. तर ही व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे आता आपण गणितच करायचं म्हटलं तर असं होईल, 15 टी नॉट, म्हणजे टी नॉटची किंमत आपल्याला माहीत नाही, मायनस हाफ इंटू 10 इंटू टी नॉट स्क्वेअर प्लस हाफ इंटू जी टी स्क्वेअर, म्हणजे 10 इंटू टी नॉट स्क्वेअर इज इक्वल टू काय 30. आता हे बघा गंमत, म्हणजे आता हे आपल्याला फार सोपं होऊन जाईल कारण निघून जाईल. याचाच अर्थ टी नॉट इज इक्वल टू 30/15, म्हणजे 2 झाला, 2 सेकंद. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 2 सेकंदानंतर, म्हणजे स्टोन फेकल्याच्या बिलकुल 2 सेकंदानंतर हा जो स्टोन आहे, हा स्टोन आणि ह्या वरतून जो बॉल फेकला आहे तो बॉल एका समांतर रेषेमध्ये येऊन भेटतील. ओके, सो आता हा फर्स्ट पार्ट ऑफ द आन्सर झाला की किती वेळाने ते भेटतील. दुसरा पार्ट त्यांनी विचारला आहे की कुठे भेटतील ते. ओके, म्हणजे आपल्याला ही हाईट शोधायची, या स्टोन शोधायची आहे. ओके, ह्या हाईटला ते दोघं एकत्र भेटतील जमिनीपासून. तर याच्यासाठी काय करणार मी, याच्यामध्ये मी टीची किंमत आता टाकणार. कशामध्ये टीची किंमत टाकणार हे बघा, इथे मी केलेलं आहे. हे इक्वेशन नीट बघा. काय याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर यस स्टोनचा जो इक्वेशन आहे, हा जो इक्वेशन 1 आहे, यस स्टोनचा, आणि हा इक्वेशन 2 आहे यस बॉलचा. तर इक्वेशन 1 मध्ये मी काय टाकतो आहे,
तर टीची किंमत टाकतो आहे जी 2 सेकंद आहे आणि जीची किंमत टाकतो आहे जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. ओके, ही जर मी व्हॅल्यू याच्यामध्ये टाकली, या इक्वेशनमध्ये टाकली, आता 15 इंटू टी नॉट म्हणजे 2 मायनस हाफ इंटू जी म्हणजे 10, टी नॉट स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर. आता हे सॉल्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की 10 मीटर हे उत्तर येत आहे. याचा अर्थ काय की ही जी हा जो स्टोन आहे हा 10 मीटर उंचावर गेला, 10 मीटर उंचावर गेला की हा जो बॉल आहे हा 20 मीटर खाली चालून आलेला असेल आणि ह्या खालनं 10 मीटरवरती किंवा वरनं 20 मीटरवरनं वरती आणि 2 सेकंदानंतर हा बॉल आणि हा स्टोन म्हणजे हा बॉल इथं, हा स्टोन इथं असेल आणि हा बॉल इथं असेल आणि हे एका रेषेमध्ये. सपोज आपण जरा वेगळा रंग चूज करू म्हणजे बॉल अँड स्टोनला, तुमच्या लक्षात येईल. आम्ही याला मी बॉल मानलं आणि स्टोनला मी काळा रंग देतो, तर आम्ही स्टोन मानलं. हा स्टोन आहे. ओके, तर हा बॉल आहे, हा बॉल आहे. ओके, तर बॉल आणि स्टोन हे एका रेषेमध्ये किती वेळाने येतील, तर खालनं 2 सेकंदाने येतील आणि खालनं 10 मीटर आणि वरनं 20 मीटर अंतरावरती ते दोघं एका रेषेमध्ये येतील. आता हे गणित आपण खूप इंटरेस्टिंग पद्धतीने सॉल्व केलं आहे. याच्यामध्ये फक्त एकच इक्वेशन यूज केलेलं आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, जे इक्वेशन मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईनमध्ये आपण शिकलेलो आहोत. सो दिस इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉब्लेम.